देवळा नाशिक महामार्गावर गोवंश वाहतूक करणारी पिकअप उलटली, 3 गायी दगावल्या, 7 जणांवर गुन्हा। देवळा तालुक्यातील देवळा नाशिक महामार्गावर मकरंदवाडी परिसरात गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारी पिकअप वाहन पलटी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या अपघातात 3 गायींचा मृत्यू झाला असून पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास गोदावरी हॉटेलजवळ ही घटना घडली। संबंधित पिकअप वाहनामध्ये गायींना अत्यंत अमानुष पद्धतीने पाय बांधून कोंबून भरले होते। पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांच्या दिशेने वाहन घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान भरधाव वेगातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली। या भीषण अपघातात 3 जर्सी गायींचा जागीच मृत्यू झाला, तर 5 गायी जखमी अवस्थेत जिवंत आढळून आल्या। जिवंत जनावरांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून गोशाळेत पाठविण्यात आले। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता 2023 मधील विविध कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित पिकअप वाहन जप्त करण्यात आले। गिरणा वार्ता न्यूज मुख्य संचालक खुशाल देवरे, कडवण।